दुसऱ्यांकडून आपला नंबर घेऊन हॅक करतात, पैसे चोरी करून घेतात, आपल्या अकाउंटमधले पैसे चोरून घेतात. आम्ही समजून ओटीपी द्यायचं नाही. ओटीपी दिलं आम्ही सांगितलं होतं ओटीपी दिलं ओटीपी पाहिजे सिक्युरिटी मोबाईल पक्षांचे जीव जातात ना. कोणत्याही गोष्टी या गोष्टीची दोन एक वाईट बाजू असते एक चांगली बाजू असते. एक पाहिजे असं आपल्याला एक ठरवावं लागतं. मोबाईल पाहिजे असेल तर तिथं जाणार पण आपल्या वापरणार असतं. पहिल्याच्या काळामध्ये कोणाची मैत्री 8-15 दिवस कळाला जात होते ते तर मैत्री येत नव्हते पण कळत होतं 8 दिवसांना 15 दिवसांना त्यांना माहीत होऊन इकडे पाक घेऊन सगळं झाल्यानंतर आता 5 ते 10 मिनिटात सगळं कळायला लागलं मोबाईलमुळे शक्य झालं हे सगळं. आपले स्कॅन करून घेण्याची क्षमता आहे आपलं ते मोबाईलचा फोटो शकतो किंवा आपल्या डोक्यावर परिणाम होऊ शकतो हे मोबाईलचं सर्वात जास्त आहे ते आपल्यावरती डिपेंड करते आपण मोबाईलचं किती रेडियस असायला पाहिजे आणि ते मोबाईल आपण खिशामध्ये ठेवतो चालताना किंवा कुठे पण जाताना आपण कसं म्हणू शकतो त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये सुद्धा होतो. मोबाईलमुळे चोरी होण्याची शक्यता कमी झाली. ₹10 खिशात घेऊन फिरण्यापेक्षा आपण ऑनलाईन मोबाईलने ट्रान्झॅक्शन करू शकतो. त्या मोबाईलमुळे ती मोबाईल वापरल्यानंतर ते ओटीपी किंवा बाकीचे काही लिंक ओपन केल्यानंतर सायबर गुन्हा पाठवतात जसं की पीक विमा पाठवल्यानंतर एका मुलाच्या अकाउंटमध्ये पैसे गायब केले त्यांनी ओटीपी दिल्यानंतर किंवा एका साधं लिंक टच केल्यानंतर सुद्धा ते ओटीपी त्यांना गेलेला आहे त्यांचा पूर्ण मोबाईल नेटवर्क त्यांच्या हातात जातो जसं की त्यांच्या मोबाईल त्यांना वापरायचं मोबाईलमुळे ऑनलाईन अभ्यास करणे शक्य झालं नाही. घरी बसल्या ठिकाणी लहान वस्तूपासून मोठी वस्तूपर्यंत सगळं मागवत आहे. फक्त अँड्रॉइड मोबाईल हॅक होऊ शकतात किंवा स्कॅम होऊ शकते. आयफोन आहे म्हणा त्यामुळे आयफोन घ्यायची सगळे बा कारण का आहे मोबाईल ते चांगल्यासाठी आहे म्हणून आहे. मला असं वाटत नाही मोबाईल सर्वात जास्त चांगला वापर करण्याचे दुष्परिणाम करून जास्त त्याचे कारण ते मोबाईलमध्ये दुसरं इथं काय बघतात दुसरं आणि मोबाईल जो आयफोन घेतात त्याच्यामध्ये आपण अभ्यास करण्यासाठी शिकण्यासाठी पण त्याचा मोबाईल ते वापर करत त्याच्यामध्ये जास्त गेम गेम डाउनलोड करून पैसे कमवतात